खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यावेळी कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली आहे। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा ताबा आपल्याला मिळावा अशी मागणी एसआयटी कडून करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे कलम 302 प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती मकोका लावण्यात आलेला आहे। तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज कोर्टाने वाल्मिक कराड याचा एसआयटी कडे ताबा देण्याची मागणी मान्य केलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा धक्का देखील आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीने त्याच्यावरती प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आणि कोर्टाने ते मंजूरही केलं। त्यामुळे सीआयडीला वाल्मिक कराडचा ताबा देण्यात आलेला आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी बुधवारी त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। यावेळी कराडच्या पोलीस कोठडीबाबत युक्तिवाद केला जाईल। त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे देखील लक्ष लागूनच आहे आणि त्या आधीच आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं त्यावरती आपण नजर टाकतोय। सरकारी वकिलांचं म्हणणं होतं कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या। तर कराड यांचे वकील म्हणालेत विनाकारण सीआयडी कोठडी देण्याची गरज नाही, वाल्मिक कराड तपासाला सहकार्य करतायत। त्यानंतर सरकारी वकील म्हणाले कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलेला। खंडणीसाठी फोन आल्यानंतर आवादा कंपनीचे कर्मचारी घाबरलेले होते। सरकारी वकिलांच्या या दाव्यावरती थेटपणे आता नेमकं काय बोलण्यात आलं होतं? कराडचे वकील म्हणाले होते बातम्यांमध्ये कराड यांचं नाव आलं तर त्यावरून ते आरोपी कसे? त्यांचा हत्येच्या प्रकरणात काहीही संबंध नाही। आणखी 10 दिवस सीआयडी कोठडी कशासाठी हवी आहे असा प्रतिसवाल त्यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केलेला होता। तर सरकारी वकील म्हणाले कराडची राज्यासह विदेशात अतिरिक्त मालमत्ता आहे का ती तपासण्यासाठी, तसंच खून प्रकरणात त्यांचा संबंध आहे का याची चौकशी करण्याची गरज आहे। त्यामुळे 10 दिवस सीआयडी कोठडी देण्यात यावी असा दावा एका बाजूला सरकारी वकिलांनी केलेला होता। तर दुसरीकडे कराडचे वकील म्हणाले गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड हे सीआयडी कोठडीत आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी हत्येशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। मग पुन्हा एकदा सीआयडी कोठडीची मागणी का केली जाते आहे असा प्रतिसवाल कराड यांच्या वकिलांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत, मग तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी का करण्यात आली नाही? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसात त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा, पण आता वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची गरज नाही असं म्हणण्यात आलेलं होतं। तर वाल्मिक कराडचा ताबा त्यानंतर सीआयडी कडे देण्यात आलेला आहे। तर एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे, कशा प्रकारे दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यावरती तर आपण नजर टाकली। मात्र एका बाजूला मुक्का अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुक्का लागू करण्यात आल्यानंतर मात्र या घडामोडींना वेग आलेला आहे। आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती बुधवारपर्यंतची, कारण बुधवारी त्यांना हजर केलं जाईल आणि बुधवारी हजर केल्यानंतर मात्र काय नेमकी बाजू मांडली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच। याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी वाल्मिक कराडांचे वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे तर आपल्याबरोबर असतीलच, मात्र या घडीला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील देखील। रुपालीताई, आज जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, अनेकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलं, मात्र पक्ष म्हणून तुमची या संदर्भातली भूमिका काय आहे? पक्ष म्हणून या आधी सुद्धा आमच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं आहे की सरपंच देशमुख हत्येमध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। आणि हा सर्व यंत्रणा तपास करत असताना ते धागे दोरे मिळणं किंवा तपासाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्या संशयित आहे किंवा आरोपींना कसं जेरबंद करायचं या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलिसांना फ्री हँड देण्यात आला होता। याच्यामध्ये सातत्याने आम्ही सरकार म्हणून पण सांगत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी सांगितलं होतं की कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही। परंतु विरोधक जे सातत्याने हा आरोपी आहे, तो आरोपी आहे, हे असं आहे, कसं असतं, आरोप त्यांनी केले, विरोधकांनी केले किंवा आम्ही केले म्हणून कोणी आरोपी होत नसतं। तपास यंत्रणा काम करत असताना त्याच्यामध्ये जे जे दोषी तपासात प्राथमिकदर्शी दिसतात त्यांच्यावर ते गुन्हा दाखल होऊन ती कारवाई होते। त्याच्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे जे जे कोण याच्यात सामील असतील, जे जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणालाही सोडणार नाही। आणि आज नाही, पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही सांगत होतो। आता ते सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला पटलं असेल
की महायुतीचा किंवा सरकार म्हणून या घडलेल्या गुन्ह्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत नाहीये. यंत्रणेला मोकळीक दिलेली आहे आणि त्यांचा कसून तपास आणि जे जे कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे लागू पडतात किंवा जे होतात ती सगळी प्रक्रिया म्हणजे आज मोकळ्या अंतर्गत कारवाई करण्यात आली ती केलेली आहे. त्याच्यामुळे कुणीतरी काहीतरी सरकारला कचाटे धरण्यासाठी आपल्या शहराचं वातावरण निर्माण करण्यासाठी जातीमध्ये भेद निर्माण करण्याची जी वक्तव्य आहेत त्या लोकांवर सुद्धा आम्ही सरकारला विनंती केली की तुम्ही गुन्हे दाखल करा. भयान परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. माणूस माणसात राहिलेला नाही. समोर कोणी माणूस आले की जातीचं नाव घेऊन किंवा आडनावावरनं जातीचं ते निरीक्षण करून पुढे बोललं जातं. हे भयान आहे. हेही आटोक्यात आणणं सरकारने गरजेचं आहे. कुठल्या गुन्हेगाराला सोडू नये. जो समाज अशांत करतात त्या लोकप्रतिनिधींना पण सोडू नये. सर्वांवर संविधान प्रमाणे कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून जेर बंद करणं गरजेचं आहे. बरोबर, ते बंद करणं गरजेचं आहे असं आपण एका बाजूला म्हणतात. या चर्चासत्रामध्ये आपल्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे देखील आहे. बजरंगजी, मी आपल्याकडे येतो. बजरंग सोनावणेजी, वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाली तर हत्या प्रकरणातही आता SITनं ताब्यात घेतलेलं आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, पोलीस यंत्रणेला तपासामध्ये जे जे आढळलं असेल त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेने ही कारवाई केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून पोलीस यंत्रणा मागील 15 दिवसापासून त्यांना तपासत होती आणि बाकी सर्व प्रकार हा 1-1.5 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यात या तपासामध्ये पोलीस यंत्रणेला हे दोषी आढळले असतील म्हणून पोलीस यंत्रणेने कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे हा एक तपासाचा भाग आहे. आणि त्यांनी न्यायालयाने सुद्धा त्यांना न्यायालयीन कोठडी सुचवली खंडणीच्या याच्यामध्ये सुनावलेली. कारण पोलीस कोठडी मागितली होती पण त्यांनी न्यायालयीन कोठडी न्यायालयानं दिली. तर त्याच्यानंतर लागलीच SITनं ताबा घेऊन त्यांना मोकोका कोर्टामध्ये हजर केलं आणि तिथं येऊन त्यांना SITनं ताब्यात घेतलेलं आणि तिथून त्यांच्यावर मोकोका लागलेलं डिक्लेअर केलेलं आहे. बरोबर आहे. बजरंग सोनावणेजी, मी आपल्याकडे देखील येणार आहे. यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेत. सुषमाताई, आजच्या दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं रणकंदन, ज्या प्रकारे विरोधकांनी आवाज उठवलेला होता त्यानंतर आता कुठेतरी कारवाई झालेली दिसतेय. या कारवाईबाबत तुम्ही समाधानी आहात का? आणि कारवाईची ही सुरुवात आहे की आता आपण सगळं काही अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं समजायचं? नाही, एक दोन गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत या सगळ्यांमध्ये. आज जेव्हा ऑनरेबल कोर्टाच्या समोर आर्ग्युमेंट झालेलं आहे तेव्हा त्या आर्ग्युमेंटमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या पुढे आलेल्या होत्या. त्यामध्ये एक गोष्ट जी आरोपींच्या वकिलांनी मांडली होती की आमचे आरोपी स्वतःहून हजर झालेले आहेत, सबब ते तुम्हाला तपासामध्ये कधी सहकार्य करणार आहेत. आणि त्यावर सरकारी वकिलांनी जेव्हा सांगितलं की आम्हाला कोठडी वाढवून पाहिजे, तेव्हा तुम्हाला कोठडी कशासाठी वाढवून पाहिजे? 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस करू शकला नाही. जर 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस केलं नाही तर पुढच्या काळात तुम्ही काय प्रोड्यूस करणार आहात? असा हा सगळा जो युक्तिवाद होता तो युक्तिवाद चालू होता. मी जरा लोकशाहीच्या माध्यमातून अजून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. मोका लावलाय हे ठीक आहे, परंतु आता खरी परीक्षा पुढे आहे की हा मोका सिद्ध करण्याची. कारण मोका लागल्यानंतर तो सिद्ध होण्यासाठी सुद्धा 6 महिन्याच्या पर्यंत आपण चार्जशीट थांबवू शकू. 6 महिन्यानंतर चार्जशीट दाखल होईल. त्यावेळेला तो सिद्ध होईल का? कारण सिद्ध होणं हे फारच आपल्याकडे जिकिरीचं काम झालंय. कारण एवढे सगळे पुरावे सकृतदर्शनी सगळ्या गोष्टी दिसतात तरीही अजून PMLA ऍक्ट नुसारची कारवाई झालेली नाही, हे कृपया समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी की मला अजिबात काही पोलिसांचं कौतुक वगैरे याच्यात काही वाटत नाहीये. कारण क्लिअर कट काल धनंजय देशमुख आंदोलन करतात आणि त्याच्यानंतर आज कारवाई होते. याचा स्पष्ट अर्थ आहे की पोलिसांनी फार काही याच्यामध्ये काम केलंय असं अजिबात वाटत नाही. आजच्या आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे. आर्ग्युमेंट मध्ये जेव्हा क्लिअरली सांगितलं गेलं की 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस करू शकलेला नाही, याचा अर्थ पोलिसांनी तपासाचं काय म्हणजे हाल करून ठेवलेत हे कळू शकतं आपल्याला. पण इथे अजून एक गोष्ट महत्वाची नमूद केली गेली पाहिजे की भाजपाचे आमदार सुरेश धस जे खूप सगळ्या सभा संमेलनांमधून पुरावे आहेत माझ्याकडे हे सांगताहेत, त्यांनी त्या पुराव्यांचं शपथपत्र दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत ते शपथपत्र येणार नाही तोपर्यंत पुरावे आहेत हे सिद्ध होणार नाही. आणि पोलिसांकडून पुरावे येतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण पोलिसांकडे पुरावे नाहीत म्हणून तो गुन्हा दाखल झाला नाही ना.
तर त्याच्यामुळे या सगळ्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत का वगैरे. अजून एक गोष्ट, लेट मी करेक्ट यू सर, की आपण जे म्हणताय या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त जर कोणी मांडणी केली असेल तर ती भाजपच्या आमदारांनी केली. सो भाजपच्या आमदारांना हे प्रश्न जास्त विचारणं संयुक्तिक ठरेल. कारण आता जे काही मराठा ओबीसी करण करण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, मला वाटतं तो अतिशय वाईट आहे आणि तो करण्याचं काहीच कारण नाही. कारण ओबीसीच्या लोकांना सुद्धा वाटेल की होय, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायच मिळायला हवा. आता जर कुणी तोतया ओबीसी पुढारी वगैरे उभं करत असेल तर यांना कुणीही ओबीसी नेता म्हणणार नाही. मी ओबीसी आहे, इकडे रुपालीताई ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसीचं काम कोण करू शकतं? सामाजिक कारणामध्ये ओबीसीचे नेते बबन तायवाडे यांच्या इतकी माहिती कोणाला असणार नाही. राजकारणामध्ये भुजबळ साहेब ओबीसीचे नेते होऊ शकतात, पण कुणीतरी एक प्यादे जर असे लिंबू लोक उभी केले तर त्यांना कुणी ओबीसीचा नेता बिता म्हणायला तयार नाही. हा, मीडिया मेड असेल, मीडियाने जर त्यांना तसं प्रेझेंट करायचं ठरवलं असेल तर तो भाग मात्र अलहिदा आहे. बरोबर आहे. माध्यमं आपली भूमिका योग्य रीतीने बजावण्याचा प्रयत्न करत असताना कुणालाही तयार करणं म्हणा किंवा कुणालाही संपवणं हा त्यामागचा खरं तर हेतू कधीही नसतो. रुपालीताई, मी आपल्याकडे येईन या संदर्भामध्ये. रुपालीताई, एका बाजूला समाधान किंवा पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काहीही नसल्याचं सुषमाताईंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, कारण त्यामध्ये असलेल्या त्रुटी त्याच्यावरती देखील त्यांनी बोट ठेवलेलं आहे. एका बाजूला तुम्ही म्हणतात न्याय मिळवून दिला जाईल आणि प्रकरणासंदर्भामध्ये राजकारण सुरू असताना मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलं कुटुंब, त्याची वाढत चाललेली जी संपूर्ण प्रतीक्षा आहे त्याला कोण नेमकं कारणीभूत आहे. आणि एका बाजूला तुम्ही म्हणतायत की चला, सरकार जर तत्परतेने हे सगळं काही करत असेल तर लागणारा कालावधी तरी आता कमी केला जाईल का? फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन कुठेतरी संपूर्ण प्रकरण समोर येऊन आकाचा आका वगैरे जे भाजपच्या नेत्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील सरकार देऊ शकणार आहे का? विशाल दादा, आपल्याला परत अजून एकच सेकंड घेते मी आणि रुपालीताई आपण बोला. आणि आता ते आका असा जो शब्द वापरला तर मला असं वाटतंय की रुपालीताई त्याच्यावर कदाचित बोलू शकणार नाहीत. त्यामुळे मी हे बोललंच पाहिजे आणि धाडसाने बोललं पाहिजे. कारण काय आहे की त्या सत्ताधारी पक्षाच्या सोबतच्या घटक पक्षाच्या त्या प्रवक्त्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर अजिबात प्रश्न उपस्थित करणार नाहीत. पण आका आणि आकांचे आका ही जी मांडणी केली जाते सुरेश धस यांच्याकडनं, तर मला वाटतंय की त्याच्यात शिक्षा व्हावी की न व्हावी, कारवाई करायची की न करायची, याचं सर्वस्वी जो कंट्रोल आहे, जो फायनल कंट्रोल आहे, तो या सगळ्या समस्त आकांचे सरताज असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. सो काय फडणवीस साहेबांची ती इच्छा आहे का, हे जास्त महत्वाचं. रुपालीताई उत्तर देतील ना परखडपणे? रुपालीताई, येस, मुळामध्ये मी तुम्हाला परत सांगते की कायदा आणि संविधानाने कोणीतरी हिंदू आहे, कोणीतरी मुस्लिम आहे, कोणतरी ख्रिश्चन आहे, कोण मराठा आहे, कोण वंजारी आहे, कोण धनगर आहे, कोण माळी आहे, अजून ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीत त्याच्यानुसार शिक्षा ठरवली जात नाही. लिगल प्रोसिडिंग तुम्ही सुरुवातीला म्हणलात की आरोपीचे वकील सिद्धार्थ ठोंबरे, वकिलांना माहिती आहे की तिथे कुठलेही म्हणजे तिथे संतोष देशमुखांची सरपंच म्हणून हत्या झाली किंवा कुणाची हत्या होऊ दे, त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. ते होत असताना तो पोलिसांचा पोलीस ही यंत्रणा तपास करत असते. जर तुम्ही जे आता दाखवताय, कारण का मी टीव्ही बघितलेला नाही दिवसभर म्हणून सांगते की तुम्ही जे दाखवताय की आरोपीच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की बाबा 15 दिवसापासून आरोपी तुमच्या ताब्यात आहे, 15 दिवसात तुम्ही काय तपास केला? मग आता सुषमाताईंना मला विचारायचंय की पोलिसांना काही मिळालंच नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर काहीच घडलेलं नाही म्हणून पोलिसांना काही मिळालेलं नाहीये आणि म्हणून पोलीस कोर्टामध्ये दाखल करू शकलेले नाहीयेत. मग आता विरोधक बोलतायत, विरोधकांना हे आरोपी बनवायचे XYZ किंवा कोणी बनवायचे असतील, त्याच्यासाठी त्यांनी पुरावे तयार करायचं असं विरोधकांचं म्हणणं आहे का? विरोधकांनी, मी माझं स्पष्ट म्हणणं आहे, विरोधक तपासामध्ये हस्तक्षेप करण्याचा अडथळा निर्माण करत आहेत. याच्यामध्ये आम्ही 10 वेळा सांगितलं, मी सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून की कोणालाही सोडणार नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. पण विरोधकांचं काय झालंय? नाही तुम्ही म्हणजे उद्या मी म्हणायचं नाही सुषमा आमदारांना तुम्ही आरोपी करा, काही झालं तरी नाही रुपाली पाटील ठोंबरेंना तुम्ही आरोपी करा. का आरोपी करा? त्यांचा यथाकथित तपासामध्ये कुठला संबंध आलेला आहे का? त्याचा तपास तुम्ही करून दिलेला आहे का? चार्जशीट पुढे मागे होते, आरोपींना शिक्षा देण्यासाठी
कसून तपास झाला पाहिजे, ती चार्जशीट तशी तयार होते आणि तेव्हाच आरोपींना शिक्षा मिळते. उद्या समस्त जरी सगळे म्हणले की जे हत्यामध्ये सापडले त्यांना जागेवर फाशी द्या, तर तसं कायद्याने होत नाही. मग असं करावं लागेल, विरोधकांनाच एक कोर्ट काढून द्यावं लागेल आणि त्यांना ज्यांना फाशी द्यायची, ज्यांना सोडायचे, ज्यांना आत घ्यायचे, ते त्यांनी तो कोर्ट स्वतः कंडक्ट करून चालू करावं. दुसरा माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीयेत बोलायला की प्रत्येक जर गोष्ट विरोधक सांगणार असतील की हा आरोपी आहे, हा असा आहे, हा तसा आहे, मग कोर्ट आणि पोलीस यंत्रणा कशासाठी आहेत? बंद करून टाका, बंद करून टाका ते सगळ्या गोष्टी. संतोष देशमुखांच्या मारेकरांना सोडणार नाही हे 10 वेळा सांगून सुद्धा काही जर राजकीय लोक आपली पोळी भाजत असतील आणि त्याच्यावरनं जर कायदा फिरवण्याचा किंवा कायद्याचा विषय हा दबावाने नाही चालत. राजकीय पोळी भाजून काय मिळणार मात्र त्या ठिकाणी रुपालीताई? राजकीय पोळी भाजून मिळणार एक लक्षात घ्या. वाल्मिक कराड यांचे तुम्ही जर बघितले तर त्यांच्याशी जे मगा आपला आवाज रुपालीताई आमच्यापर्यंत येतो, तुम्ही बोलू शकता. कदाचित त्यांच्याशी संपर्क तुटलेला असेल, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात. सुषमाताई, मी आपल्याकडे येईल. वातावरण हे आहे की एका बाजूला तपासासंदर्भात आपण चर्चा करतोय, तिकडे मात्र बीड असेल, परळी असेल, सगळीकडे तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतं. आणि सुषमाताई, याच निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतो की आजही या क्षणाला आत्मदहनाचा प्रयत्न कराड यांचे समर्थक ज्या वेळेला करताना दिसून येतात, त्यावेळेला नेमकं काय समजावं, ही परिस्थिती कशी हाताळायला हवी आहे? कारण संक्रांतीचा सण आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी असलेली जी शांतता पाहायला मिळते, कुठेतरी त्याला गालबोट लागताना दिसतं. त्यांचे समर्थक स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करताना दिसून येतात. अशा वेळेला काय करावं? मी रुपालीताईंच्या काही मतांशी सहमत आहे. त्या जेव्हा म्हणाल्या की अशा पद्धतीने दबाव आणून काही होत नाही, जसा इकडून दबाव आणून काही होत नाही, तसा आरोपीच्या बाजूने सुद्धा दबाव आणून काहीच होत नाही, हे कृपया ते समजलं पाहिजे. परंतु आता ज्या राजकीय वातावरण कोणाला तापवायचं असेल तर ते तापवत राहतील. मात्र पुन्हा एकदा जर रुपालीताई जुळले असतील तर त्यांनाही हे कळलं पाहिजे की तुम्ही जेव्हा म्हणता की राजकारण करायचंय का, तर राजकारण कोण करते? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात राजकारण भारतीय जनता पार्टी करते. मी कालही माझ्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीसाठी संतोष देशमुख साहेबांची हत्या ही इष्टापत्ती वाटत आहे का, किंबहुना ते त्याला इष्टापत्ती म्हणून हँडल करण्याचा प्रयत्न करतायत का? कदाचित देवेंद्रजींना एक एक्झाम्पल सेट करायचं म्हणून ते गुन्हा दाखल करतीलही, हे मी माझ्या कालच बोलले होते. त्यानुसार आज गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु त्याच्या आधी जी सगळी सामाजिक वीण आहे ती उसवली पाहिजे, तहस-नहस झाली पाहिजे. व्यवस्थित मनोज जरांगे बॅकफुटला जाऊन भाजप मधलाच एक नेता प्रस्थापित झाला पाहिजे. सगळे स्कोअर व्यवस्थित. राजकीय स्कोअर सेटल केले जातात असं आपलं म्हणणं आहे. मी यावेळेला बजरंग सोनवणे यांच्याकडे. बोला ताई, आपला आवाज येतोय आता. याच्यात कुणाही राजकारण करण्याचं काहीच कारण नाहीये, कुणी काही बोलायचंही काही कारण नाहीये. गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे. आणि मी वारंवार असं सांगते की याच्यात कुणी जात आणि धर्म सुद्धा आणण्याचं काही कारण नाही. इव्हन मला असं वाटतंय की आज वाल्मिक कराडांची पत्नी सुद्धा म्हणाली की मी स्वतः मराठा आहे ना, त्यामुळे मराठा ओबीसीचा काही विषयच नाहीये इथे. त्याच्यामुळे ती आता ओबीसीच्या नावाखाली जे कोणी लिंबू टिंबू उभे राहतात त्यांनाही ते कळलं पाहिजे की अशा पैशापासून गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे म्हणून. आणि कायद्याने गोष्टी हाताळल्या जात आहेत. परंतु जेव्हा तुम्ही विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणताय, त्यावेळेला ते राजकारण हे भारतीय जनता पार्टीकडून होतंय, हे कृपया समजून घ्या. रुपालीताई, हे कृपया समजून घ्या की आरोप करणारे सुरेश धस भाजपाचे आमदार आणि आमच्यावर अन्याय होतोय असं म्हणून जे ओबीसीचे कोणी प्यादे उभे केले जातात तेही भाजपचेच हस्तक असतात. त्यामुळे भाजपला खरंच, आणि जेव्हा देवेंद्रजी म्हणतात, मी वारंवार एकच वाक्य उच्चारते की बीड हा लॉलेस झोन आहे. तो लॉलेस झोन कुणामुळे झाला? देवेंद्रजींमुळे झाला. गेल्या 10 वर्षातला 2.5 वर्षाचा अपवाद वगळता 7.5 वर्ष देवेंद्रजीच आहेत ना गृहमंत्री. आणि या सगळ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आकाबाकांचे सगळ्यांचे सरकार स्वतः देवेंद्रजीच आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची ही जबाबदारी आहे. त्यामुळे आणि मला तर उलट असं वाटतंय की आता गरज सुरो वैद्य मरो, देवेंद्रजींना किंवा भाजपाला कालही म्हणाले अमित शहा की आम्हाला फक्त एकच पक्ष दिसणार आहे.
एकच पक्ष असणार आहे, तो भाजपा. म्हणजे आता अजितदादांच्या पक्षाला सुद्धा गुंडाळण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. रुपालीताई, उघडपणे कदाचित तुम्हाला बोलता येत नसेल, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहात म्हणून तुम्ही बोलू शकत नसाल, पण हे कटू सत्य मान्य करावं लागेल की तुमच्यासाठीचा ट्रॅप हा भाजपने तयार केलाय. योगायोगाने त्या ट्रॅपला अनुकूल घटना बीडमध्ये घडतायत, त्याला कोण काय करणार आहे? बरोबर आहे. अनुकूल घटना जर बीडमध्ये घडत असतील तर सगळेच राजकीय पक्ष त्यासाठी जबाबदार नाही का ताई? रुपालीताई उत्तर देतील, मग मी आपल्याकडे येतो. मी तेच सांगते आणि मी का स्पष्ट नाही बोलणार. जे सुषमाताई आता सांगतायत की हा ट्रॅप कुणी लावला, काय लागला. आम्ही महायुतीत जरी असलो तरी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बोलायचो किंवा हा ट्रॅप लावलाय. आता हे सुषमाताईंनी स्वतःच म्हणणं सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या राष्ट्रवादी एनसीपीचं म्हणणं त्याच वेळी सांगितलेलं आहे. किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर जो काही ट्रॅप लावलाय, आज कुठलाही कुणी ट्रॅप लावला, कोणताही पक्ष संपत नसतो. ना एनसीपी संपू शकतो, ना सुषमाताईचा पक्ष संपू शकतो, ना मोठ्या साहेबांचा पक्ष संपू शकतो. हे काय, हे पुन्हा सांगते की हत्या झाली, हत्येच्या याच्यावर राजकीय सर्वच पक्षातले, मी म्हणतच नाहीये की विरोधकांबरोबर महायुतीतले आमचे धस म्हणून जे आहेत ते सुद्धा याला कारणीभूत आहेत, ते सुद्धा हे करतात. मग तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टी सांगितल्या की त्यांनी तंबी द्यायची त्यांना. आम्हाला धस यांना उत्तर द्यायला म्हणजे उद्या नाही, पण मग रुपालीताई, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला मिळायचा न्याय हा बाजूला राहतो, वाल्मिक कराड आणि मग त्याचा आका याकडे लक्ष वेधलं जातं असं नाही का वाटत? ऐका ना, तसं लक्ष वेधण्यासाठी धसांनी जे जे स्टेटमेंट केले, आकाचा आका, त्याच्यानंतर मुन्नी, मग सुन्नी, मग मी हे बोललोच नाही, मग त्यांचा दम काढला, मग म्हणले 2 बायका ठेवतो आणि मला एवढी पोरत. म्हणजे ही अत्यंत निर्लज्ज आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधीची वक्तव्य. परंतु ते बोलले म्हणून तपास थांबलेला नाहीये. तपास त्यांच्या योग्य कायदेशीर दिशेने चालू आहे. पण मीडियावर ज्या पद्धतीने या लोकप्रतिनिधी ट्रायल चालवतात की तपास असाच झाला पाहिजे, असंच केलं पाहिजे, ते कायद्याने शक्य होत नाही. म्हणून मी मगाशी बोलले की आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला ट्रॅप लावण्याची गरज काय, आम्हालाही तेवढं कळतं. जर जो काही विषय असेल, याच्यात राजकीय आणण्याचा काहीच संबंध नाहीये. सुषमाताई, कुठेतरी आता ज्या वेळेला अशा प्रकारचा दबाव निर्माण होतो तेव्हाच काही केसेस जे आहेत ते पुढे येतात आणि त्या कराव्या लागतात. सुषमाताई, रुपालीताईंना फक्त मला एकच वाक्य सांगायचंय. विचारा. रुपालीताई, मला फक्त एकच वाक्य सांगायचंय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं जेव्हा मंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं तेव्हा पंकजा मुंडे असं म्हणाल्या की धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकता म्हणून घ्यायचा की नाही, हा प्रश्न अजितदादांचा आहे. बघा वाक्य काय आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून घ्यायचा की नाही, हा प्रश्न अजितदादांचा आहे. म्हणजे पंकजा मुंडे या त्यांच्या बहीणबाई आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी सुद्धा काय पद्धतीने ते स्टेटमेंट आणि त्या 5 वर्षात त्या बहीणबाई जरी असल्या, तुम्हीही बहीण आहात, तुम्हीही बीड शहरांमधले राहणारे आहात. या राजकीय याच्यामध्ये धनंजय भाऊ असतील, पंकजाताई असेल, धस असेल, इतर सगळे नेते आहेत, बजरंग अप्पा असतील, हे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास बघा ना. तुम्ही ते कायद्यामध्ये नाही ना आणू शकत. आता पंकजाताई या भाजपच्या आहेत, त्या जरी त्यांच्या धनुभाऊच्या बहीण असतील तरी भाजपच्या आहेत. पंकजाताईला कुणी मंत्रीपद दिलं? भाजपने दिलं. धनंजय मुंडेंना कुणी दिलं? तर अजितदादांनी दिलं. त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत त्यांच्यावर की भाजपवाल्यांनी गेम लावलाय व्यवस्थित, मी हेच सांगते तुम्हाला. काय गेम? पण आमच्या धनंजय भाऊनी राजीनामा देऊ नये आणि या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही अजितदादा स्वतः म्हणलेत जर कोणते पुरावे असतील तर द्या, मग राजीनामा घेईल. आता तुम्हाला सांगते सिच्युएशन कशी आणली, मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी नैतिकतेचा विषय आणला. मग मंत्र्यांनी नैतिकता कधी वापरायची, अहो त्याचेही वेगवेगळे क्लॉज आहेत. कुठलाही विषय कुठेही लावून त्या राजीनामा. धनंजय मुंडेंनी कुठल्याही खात्यामध्ये भ्रष्टाचार केलेला नाहीये, त्यांना किंवा त्या तपासामध्ये ते अडथळाही आणत नाहीये. मग एखादी हत्याची घडलेली आहे सरपंच देशमुखांची, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग कुठं आहे की विरोधकांनी नाही तर डर कशाला? आता बरोबर आहे ना, कर नाही तर डर कशाला? उद्या जर त्यांनी राजीनामा दिला तर हे विरोधक म्हणणार आहे कुठेतरी पाणी मुरतय म्हणून राजीनामा दिला, नाही दिला
तर मग आंदोलनं करायची, दबाव आणायचा. मग एका समाजाने केलं की दुसरा समाज उठतो, दुसरा समाज आला की तिसरा आला. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असून सुद्धा हे कसं काय घडून आणू शकतो? आज बीड शहर महाराष्ट्रात केवढं मोठं बदनाम झालंय, तुम्ही त्याचा माहिती घ्या. आज इतर माध्यमांवर अक्षरशः मराठा असतील, वंजारी असतील, धनगर माळे असतील, जाती जातीवरनं तिथे भेद निर्माण झालेत, शहर अशांत झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? ही जबाबदारी कोण पार पाडणार आहेत? याचाही विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. दोन पार्ट आहेत, कायदेशीर प्रक्रिया तपास हा वेगळा भाग आहे आणि राजकीय लोक त्याचा काय फायदा घेतात, त्याच्यामुळे शहर किती दूषित होतंय, किती अशांत होतंय, हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. सुषमाताईंची वेळ देखील संपत आलेली आहे. जाता जाता सुषमाताई, मला आपल्याला हे विचारायचं आहे खरं तर, की कुठेतरी राजकारण आपण बाजूला ठेवूयात. बुधवारचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असेल आणि या पुढचा तपासाचा आणि तपासाची संपूर्ण असलेली दिशा ही कुठल्या दिशेने असायला हवी, जेणेकरून वेळेमध्ये न्याय निवाडा व्हायला पाहिजे आणि देशमुख कुटुंब ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना तो न्याय योग्य वेळेला मिळायला हवा. आता राजकारण बंद, सर्व पक्षीय नेत्यांनी आपापलं काय करायचं किंवा राजकीय स्कोरही सेट केला असेल, मात्र पुढची प्रतीक्षा आहे ती न्यायासंदर्भातली. सुषमाताई, आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. संक्रमण काळा एक नव्या संक्रमणाला सुरुवात होते. महाराष्ट्रात सुद्धा जो हा गचाळपणा चाललाय किंवा एक पातळीहीन राजकारण चाललंय, ते लेवललेस पॉलिटिक्स बंद झालं पाहिजे आणि निश्चितपणे काही सकारात्मकतेच्या दिशेने पावलं टाकली पाहिजेत. बट ऍट द सेम टाइम, इफ यू आर आस्किंग मी अबाउट इन्व्हेस्टिगेशन की हा तपास कसा झाला पाहिजे, तर मला असं वाटतंय की एवढ्या सगळ्या अमाऊंट्स जेव्हा दिसतात त्यावेळेला निश्चितपणे जे सुप्रियाताईंनी जी प्रेस घेतली ती फार महत्वाची होती आणि सुप्रियाताईंनी जे काही तारखा सांगितल्या होत्या की हे सगळं जर त्याच वेळेला झालं असतं तर कदाचित आज संतोष देशमुख हयात राहिले असते. सो पीएमएलए ची ऍक्शन अजूनही का झाली नाही? मनी लॉन्ड्रिंगच्या नुसारची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन होणं, ईडीने त्याची दखल घेणं हे सगळं अपेक्षित होतं, पण ते अजूनही झालेलं नाही. आणि हे विशेष आहे की एसआयटी मधले अधिकारी जर बदलावे लागत असतील तर ही गृह खात्यासाठी अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जर देवेंद्रजींना खरंच सकारात्मक राजकारण करायचे आणि निश्चितपणे एक एक्झाम्पल त्यांना सेट करायचं असेल तर ते एक्झाम्पल त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देऊन करायला हवं. बाकी आपल्याकडे एक असं कायदा असं सांगतो की 99 दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे दोषी कोण, निर्दोष कोण, काय काय जे असेल ते सरकारने शोधून काढावं. पण सरकारने इथे लोकांची डोकी फुटतील आणि जाती जातीत भांडणं लागतील आणि देवेंद्रजी मात्र त्याच्या हात शेकत मजा घेतील, ही मजा घेणं त्यांनी थांबवलं पाहिजे. ही आमची आजच्या मकर संक्रांती निमित्त देवाभाऊंना विशेष विनंती असेल. बरोबर आहे, या विनंतीचा मान ठेवला जाईल अशी अपेक्षा करूयात. जाता जाता एका वाक्यात रुपालीताई आपलं म्हणणं मांडतील. मी पुन्हा सांगते की सुषमाताईंनी फार मोठं कायद्यातलं सांगितलं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका दोषीला शिक्षा होता कामा नये. हे कायद्याचा मोठा एक नियम आहे आणि हा तपास खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक आणि जेवढा चांगला होईल तेव्हा ती चार्जशीट होणार आहे. फास्ट ट्रॅकवर ती केस चालवावी आणि सरपंच देशमुखांच्या हत्येतील गुन्हेगारांना तिथे त्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. याच मकर संक्रांतीच्या वेळेला एक लक्षात घ्या, हे समोर जे त्यांच्यावर मोका लावू द्या, कारण का गुन्हे दाखल झाल्यानंतर ते सिद्ध व्हावे लागतात आणि त्याचा तपास होणं फार गरजेचं आहे. त्यांनी एसआयटीचा विषय काढला. या पोलीस खात्यामध्ये कोण कुणाशी संबंधित आहे आणि त्यांना जर समजा त्या खात्याने एसआयटी मध्ये दिले तर त्यांच्या या आधी सुद्धा हे प्रकार होत होते, परंतु त्याचा अर्ज दिल्यानंतर ती यंत्रणा चेंज करत होते. आता एवढंच आहे की 21व्या शतक आहे, दुसऱ्या मिनिटाला मीडियावर बातमी येते, मीडियाला बातमी आल्यानंतर ते फोटो दाखवले जातात आणि त्याची दखल घेऊन जर गृह खाते ते त्यांचा संबंध असलेल्या जर त्यांच्या लक्षात निष्पन्न होते म्हणल्यानंतर त्यांनी ती कमिटी बदलली. इट्स अ प्रोसेस. ती करायला सुद्धा सरकार म्हणून तेवढा दम लागतो, तेवढी ती स्वीकार. रुपालीताई, आपली सगळ्यांची अपेक्षा आहे की राजकीय स्कोअर कुठेही सेट न करता योग्य रीतीने होणारा तपास आणि आता बुधवारपर्यंत आपल्याला सगळ्यांना वाट पाहायचीच आहे, कारण कोठडी संदर्भातला निर्णय देखील बुधवारी घेतला जाईल.
तुर्तास आमच्याबरोबर जोडला गेला होता। पुढच्याही काळामध्ये तुम्ही न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्यासोबत असणारच आहात। आता न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटील, आपलं देखील स्वागत। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांचं देखील आपण न्यूज प्लॅनेटमध्ये स्वागत करूयात। मनोज जरांगेजी, खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी हत्येप्रकरणी SITच्या ताब्यात अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरण अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं समजायचं का? नाही दादा, आताच अंतिम टप्प्यात म्हणता येणार नाहीये, कारण खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत। तर मला आता माहिती मिळाली की त्याला घेतलंय म्हणून, की मोक्यामध्ये पण आणि 302 मध्ये। मला माहिती नाही घेतलंय म्हणून, परंतु घेतलंय। तर ही आताची प्रक्रिया सुरू झाली। याच्यात खूप मोठं रॅकेट, हे खूप मोठी संघटित गुन्हेगारी करणारे हे लोक आहेत। कारण हे याच्यात 5-6 टप्पे होते दादा साहेब। त्यातला पहिला असं होतं की खंडणी एक जणांनी मागायला लावायची, खुन करायला दुसऱ्याने जायचं। त्यांचा पाठीराखा आणखीन राहिलेला आहे एकदम। याच्यात खूप मोठं रॅकेट आहे, कारण एकाने जर खून केला तर त्याला घेऊन पळणारी टोळी वेगळी, पैसे पुरवणारी टीम वेगळी, त्याला गाड्या पुरवणारी टीम वेगळी, याला घर देणारी टीम वेगळी, त्याला डिझेल देणारी टीम वेगळी, जीव घालणारी टीमा वेगळ्या, चोऱ्या करणाऱ्या टीमा वेगळ्या, खंडणी मागणाऱ्या टीमा वेगळ्या, दरोडा टाकणाऱ्या वेगळ्या, घर कब्जे मारणाऱ्या टीमा वेगळ्या, योजना शासकीय खाणाऱ्या टीमा वेगळ्या, यांचे प्लॉट हडपवण्याच्या टीमा वेगळ्या, जमिनी हडपवण्याच्या टीमा वेगळ्या, मुलींना छेडछाडी करायच्या आणि मानसिक प्रेशर लोकांवरती तयार करायचं, ह्या सुद्धा यांच्याकडे टीमा येतात। कारण माणूस खचून गेला पाहिजे। मुली शाळेत शिकायला गेल्या, कुंकड गेल्या, महिलांना छेडायचं, काय करायचं, बलात्कार करायचं, मग माणूस मानसिक प्रेशर मध्ये आणायचं आणि त्यांनी फक्त पैसा आणि पैसा कमवायचा, एवढीच एक सराईत गुन्हेगारीची एक टीम त्याने तयार केलेली होती, ती टोळी संघटित गुन्हेगाराची। ही सगळी संपली पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांना माझी लोकशाहीच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही ही टोळी ना सगळी खंडणीतले आणि खुनातले एकच आहेत, यांना मोका लावा, 302 मध्ये घ्या आणि अंडर ट्रायल चालवा। यांची हे पुरावा नष्ट करताय म्हणून यांची नार्को टेस्ट करा। आणि दुसरी गोष्ट की यांना साथ देणारे जेवढे काय आहेत हे सगळेचे सगळे 6 आरोपी करा 302 मध्ये। हे 100-150 जणांची टोळी असू शकते प्रचंड मोठी राज्यभर, हीच आंदोलन करते लाभार्थी टोळी। यांचा समूळ नायनाट करा, हे ठेवू नका, आणि राज्याला एक कलंक लागतो यांच्यामुळे। आम्ही कधी जातीला बोललो नाहीत, कधी वजाऱ्याला बोललो नाही, धनगर नाही, माळी नाही, कोणत्या जातीला बोललो नाहीत, ना दलित मुसलमाना नाही, मायक्रो ओबीसीला नाही, पण आम्ही गुंडाला बोलतोय। ही संपवा मुख्यमंत्री साहेब, हिला पूर्ण समूळीचा नायनाट करा। लय चांगली जात आहे त्यांची सुद्धा। धनंजय मुंड्याच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या काही ठराविक टोळीमुळे त्यांच्या समाजाला सुद्धा बट्टा लागला, त्यांची पद गेली, मान खाली घालून जायची वेळ आली। नाही, पण मनोजजी, तुम्ही आवाहन करताय मुख्यमंत्र्यांना पद गेली असंही म्हणता। पण दुसरा प्रश्न हाच की आकाचा आका आत्ता तरी समोर येणार का? ज्या मुंडेंना वाचवण्यासाठी षडयंत्राचा आपण परवाच उल्लेख केलेला होता, त्याचा हा अंत आहे का? आत्ताच नाही म्हणतोय ना, कारण आताशी सुरुवात झाली आहे। आता SIT तपास करेल, CID तपास करण्याचा फक्त मुख्यमंत्री साहेबांना आमचं वेळोवेळी हे सांगणं की आता एकही आरोपी सुटून देऊ नका आणि चार्जशीट मध्ये फेरफार व्हायला, कारण हे याच्यात काही काड्या करू शकते, कारण हे खूप पोहोचलेली टोळी सराईत गुंडगिरीची युग आता बाहेर निघली म्हणून निघली, नाही तर 25-30 वर्ष यांनी केलेले कारनामे दबून होते, लोक इज्जती पाहिजे सांगत नव्हते। पण आता सगळे लोक ज्यांच्यावर अन्याय झाले ते आता बाहेर पडाले, कोणी सांगतो, कोणी 46 सांगतंय। आता लोकांना धीर आला आणि लोकांनी हक्कून आहे, कायद्याचा आधार आहे, सरकार पाठीशी आहे, समाज पाठीशी आहे। तुम्ही आता अन्यायाला दबून ठेवू नका, सांगत चला। लोकप्रतिनिधी आहेत तुमचे, आपले चॅनल आहेत सगळे, हे लोकांच्या पाठीशी उभा राहत आहेत। झाल्याच्या नंतर तुम्ही लोकांना, माझी आज आव्हान आहे या राज्यातल्या जनतेला की तुम्ही जेवढे नेटवर्क आहेत, या चॅनलचे बांधव आहेत, यांना सांगा तुमच्यावर होत असलेला अन्याय दबून जनतेनं ठेवू नका। यांनी गुंडगिरी फोफवत चालली, गुंडगिरी फोफवत चालली, हिला फोफू देऊ नका। ही सरकारच्या कानापर्यंत जाऊ द्या, कलेक्टरांना सांगा, एसपींना सांगा, PSIंना सांगा। कोणी ऐकतच नसेल तर चॅनलच्या सगळ्या बांधवांना फोन करून बोलून सांगा, पण राज्यात अन्याय सहन करू नका रे बाबा, आपण आपल्या लेकी बाळीचं कुटुंबाचं संरक्षण करा। आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की संघटित असणारी गुन्हेगारांची, मनोजजी, माध्यम आपली जबाबदारी पार पाडतील, पण कालही तुम्ही धनंजय देशमुखांना भेटला होतात आणि मस्साजोग मधून गर्भित इशारा दिलेला होता, त्या दबावाचा हा कुठेतरी परिणाम आहे का? सर्वसामान्य देखील अनेक वेळा दबाव निर्माण करताना दिसतात, राजकीय पक्ष देखील एकमेकांवरती आरोप करत दबाव निर्माण करतायत, त्याचा हा परिपाक समजायचा का? दादासाहेब, मला खरंच, मी प्रामाणिक शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी बिगडी नाहीये,
मी कुठं मॅनेज होत नाही, कुठं नाही, बेगडीपणानं कधी आंदोलन, मला ते सहनच नाही झालं. कारण ज्यावेळी अचानक आपल्या चॅनलवरती ब्रेकिंग आल्या की आत्महत्या करणार, माझ्या तिथं पाय खाली जमीनच सरकले. अरे बाबा म्हणलं, बाबा भाऊ गेलाय, आता न्याय कसा द्यायचा, पोरग भावनिक झालेला असेल, टेन्शन मध्ये येणार, आपल्या भावाला न्याय नाही मिळणार म्हणून, आणि जर परत आत्महत्या झाली मेलं तर कसं व्हायचं, राज्याचं चित्र विचित्र राहतात आणि त्या कुटुंबाला कोण बघणार आहे. म्हणून आम्ही धावत पळत तिथे गेलो, त्यांना हातापाया जोडले, एसपी साहेब सुद्धा तिथे होते आणि त्यांना खाली घेतलं. बाबा त्या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं जबाबदारी समाजाची, आम्ही ती पार पाडणार आहे. वाकोडे साहेब असतील, परभणीचे सोमा सुरवैश्वासू यांच्या पाठीशी सुद्धा आम्ही ठामपणाने न्याय मिळेल. काय न्याय मागायचा नाही, न्याय मागताना गुंडाला बोलताना तुम्ही त्याला जातीवाद कसं काय म्हणू शकता. आणि तुम्ही मात्र धनंजय मुंडेची टोळी जाहीरपणानं आरोपींना सोडून द्या म्हणून आंदोलन करती. मग आता इथून पुढे जनता तसंच करणार. बर काही झालं पुढं की सगळ्या जाती धर्माचे लोक म्हणणार आमचा माणूस सोडून द्या, झाले मोर्चे सुरू. काय रूट पाडायला बाबा तुझ्या स्वार्थासाठी धनंजय मुंडे तू वाईट, ही कोणची प्रथा आहे, ही चांगली नाहीये, लोकशाहीला घातक आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मात्र एक सोडू नका, आणखीन यांच्यातले सापडा, हे चॅलेंज हे मात्र खरंय मुख्यमंत्र्यांपुढे चॅलेंज आहे. कारण ही गुप्त नेटवर्क आहे प्रचंड मोठं, हे सापडायला तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्हाला कसरत आहे, पण हे तुम्हाला शोधून मुळा जाळासकट काढावं लागणार. बरं, मोठं रॅकेट आहे, सगळ्यांना आरोपी करून मध्ये टाकायला. बरं, कालही तुम्ही धनंजय देशमुखांना भेटलात आणि मस्साजोग मधून गर्भित इशारा दिला, त्याचा हा कुठेतरी परिणाम आहे असं वाटतं का? दादासाहेब, मला खरंच, मी प्रामाणिक शेतकऱ्याचं पोरग आहे, मी बिगडी नाहीये, मी कुठं मॅनेज होत नाही, कुठं नाही, बेगडीपणानं कधी आंदोलन, मला ते सहनच नाही झालं. कारण ज्यावेळी अचानक आपल्या चॅनलवरती ब्रेकिंग आल्या की आत्महत्या करणार, माझ्या तिथं पाय खाली जमीनच सरकले. अरे बाबा म्हणलं, बाबा भाऊ गेलाय, आता न्याय कसा द्यायचा, पोरग भावनिक झालेला असेल, टेन्शन मध्ये येणार, आपल्या भावाला न्याय नाही मिळणार म्हणून, आणि जर परत आत्महत्या झाली मेलं तर कसं व्हायचं, राज्याचं चित्र विचित्र राहतात आणि त्या कुटुंबाला कोण बघणार आहे. म्हणून आम्ही धावत पळत तिथे गेलो, त्यांना हातापाया जोडले, एसपी साहेब सुद्धा तिथे होते आणि त्यांना खाली घेतलं. बाबा त्या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं जबाबदारी समाजाची, आम्ही ती पार पाडणार आहे. वाकोडे साहेब असतील, परभणीचे सोमा सुरवैश्वासू यांच्या पाठीशी सुद्धा आम्ही ठामपणाने न्याय मिळेल. काय न्याय मागायचा नाही, न्याय मागताना गुंडाला बोलताना तुम्ही त्याला जातीवाद कसं काय म्हणू शकता. आणि तुम्ही मात्र धनंजय मुंडेची टोळी जाहीरपणानं आरोपींना सोडून द्या म्हणून आंदोलन करती. मग आता इथून पुढे जनता तसंच करणार. काही झालं पुढं की सगळ्या जाती धर्माचे लोक म्हणणार आमचा माणूस सोडून द्या, झाले मोर्चे सुरू. काय रूट पाडायला बाबा तुझ्या स्वार्थासाठी धनंजय मुंडे तू वाईट, ही कोणची प्रथा आहे, ही चांगली नाहीये, लोकशाहीला घातक आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मात्र एक सोडू नका, आणखीन यांच्यातले सापडा, हे चॅलेंज हे मात्र खरंय मुख्यमंत्र्यांपुढे चॅलेंज आहे. कारण ही गुप्त नेटवर्क आहे प्रचंड मोठं, हे सापडायला तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्हाला कसरत आहे, पण हे तुम्हाला शोधून मुळा जाळासकट काढावं लागणार आहे आणि याला सगळ्यांना आरोपी करून मध्ये टाकायला सोडू नका. हत्ये प्रकरणामधील सहभाग, त्याचे SIT कडे असलेले पुरावे आणि त्यामुळे आता कारवाईची अपेक्षा आपण नेमकी काय व्यक्त करता? होईल 100%. पोलीस बांधव असतील, SIT CID असेल, आता हे काय सोडित नाहीत, आता हे सोडत नाहीत. नसता काय होईल, राज्याच्या मुख्यमंत्र्याला कलंक लागणार आहे, त्यांच्यावरती ढबा लागणार आहे, पोलीस प्रशासन बदनाम होईल. त्यामुळे ते पण आता सोडत नाही. ते आता त्यांना माहिती काय दादा, खंडणी मागणाऱ्यांनीच खून करायला लावलं. मग आता त्याने खून करायला लोक पाठवायचे, त्यांनी इकडे कुठेतरी बसायचं. मग काय तो आरोपी नाहीये का? तो तर खरा मुख्य आरोपी पाहिजे, म्हणजे तो करायला लावतो. त्याच्या पाठीमागं कोण? हे सगळे, हे लयच मोठं रॅकेट आहे दादा. हे मला वाटतं हे प्रत्येक जिल्ह्यात थोडे 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 थोडे, परळीच्या कोपऱ्यात थोडे, हे पुरे बाहेरच काढले पाहिजे. हे आंदोलन करायला लावणं, काय करायला लावणं, ही लाभार्थी टोळी, ही जात नाहीये, ओबीसीचा तर संबंधच नाही, ही त्यांची जात पण नाहीये, त्यांच्या जातीला सुद्धा कित्येक लोकांना हे मान्यच नाहीये. परंतु यांना ना जातीचा उपयोग करून पाप झाकवायचं, आता ते झाकत नसतं. ऐन संक्रांतीला वाल्मिक कराडांवर संक्रांत आली आहे, तर तिकडे जाळपोळ, त्यांच्या मातोश्रींचं ठिय्या आंदोलन, त्यामुळे आता काय चाललंय मराठवाड्यात, असे एक ना अनेक प्रश्न एकाच वेळी मराठवाड्यात पाहायला मिळतात. मी त्या आई माऊलीबद्दल नाही बोलू शकणार, ती माया ममता असते, माया माऊलीबद्दल मी त्यांच्या आईबद्दल नाही बोलू शकत, त्यांना नाही बोलणार माया माऊली. पण जी बाकी नाही ते आव्हान केलं तरी थांबणार नाही ते. कारण ते धनंजय मुंडे ती टोळी पाळलेली लाभार्थी, कुणीतरी चोट्टेने खाल्लेले, त्याच्यात दरोड्यातलं आणलेलं वाटून खाल्लेलं आहे, कोणी खंडाने वसूल केलेलं खाल्लेलं आहे, कोणाचे घर दाबलेले, प्लॉट दाबलेले, ही खाणारी लाभार्थी टोळी, हे नेटवर्क आहे संघटित गुन्हेगारीचं, स्ट्रॉंग नेटवर्क केलेलं धनंजय मुंडेनं. हे त्याचे लोक आहेत, हे त्याला वंजारी डाग द्यायचा नाही, त्याला कुठं
धनगर, ओबीसी, माळी, मराठा किंवा असं दलित, मुस्लिम हे म्हणजे त्याला नाव द्यायचं नाही. हे त्याची गुन्हेगारी टोळी किती काम करते ती करणार. त्याला ठेप्याला एसपी आणणार, बीडचे एसपी आणणार. 100% ते ठेप्याला आणणार यांना सुट्टी देणार नाही. आणि गृहमंत्री सुद्धा यांना सुट्टी देऊ नये. कारण हे जर असेच फोपावत गेले ना तर हे लेकीबाळी सुद्धा छेडतेत. इतक्या माज आणि मगरूर आणि मस्ती यांच्या अंगात ना हे डबकेवणी एवढेच आहेत. पण यांना त्यांचंच आयुष्य ऐश्वर्य वाटतं त्यांना. त्याच्यातच त्यांना असं वाटतं कोणी जण काय. अरे दुनियात जगायचं शिका, माणुसकीत जगायचं शिका. एका आरोपीची पाठराखण करता. एकदा तुमचं तेच म्हणून लोकांना काय खूप चीड यायला लागली की हे आरोपीला वाचवायला जाते, जात करीत बसते, जाती तेढ निर्माण करते. तुम्ही जरा समावेशक वागायचं शिका. तुमचे तेच तुमचं आणि बाकीचे आमचे नाहीत ही वागणूक बंद केली पाहिजे. आणि ही टोळी फक्त धनंजय मुंडेची तेवढीच आहे, ही जास्त नाही. तेच फक्त त्यांचं हे मपलं ते नुसते मपलं करून पैशाच्या नादात नुसते पैसे कमी नादात एवढ्या मोठ्या चांगल्या जातीला त्यांच्या ते डाग लावून बसले. जिल्ह्यात पत होती त्यांची, त्या समाजाची जातीची पत घातली ह्या लोकांनी सगळी त्यांची. आणि हे जर वाचवायचे असेल, हे गुंडगिरी पुरी मोडून काढायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी मात्र आता याची दयामाया करता काम. हे नेटवर्क पूर्ण मुळात जाळासकट सोडा, पूर्ण जेलला सडवा यांना. बरं, या प्रकरणाला आता जातीय रंग येऊ नये यासाठी काय व्हावं आणि काय करायला हवंय? नाही दादासाहेब, नाही येत. जातीय रंगाचा काय संबंध आहे? हे पाप हे करते ना, खून करते, बायाला छेडतील, बलात्कार करते, घर दाबीते, कुणाचे जमिनी बळकीते, काही करतील. आता चिंचपूरचं मॅटर आलं माझ्याकडे, वडवणी माजलगावातलं. तिथल्या धनंजय मुंडे टोळीनं एक गरीब माणूस रडत होता, त्याच्या गळ्यात गमछा होता रामकृष्ण हरी लिहिलेला. तेव्हा अशी रडत आला, ती मला माझी जमीन दाबली यांनी, मी कसं जगू आता, लेकरं कसे शिकू, काय करू. ही आतल्या टोळी आहे ती. कोणती जात काही साथ नाही देत त्यांना. जातीय संबंध ओबीसीचा काही संबंध याच्यात. हे पाप करते ते का फेडायला मोकळे आहेत का? पाप केलं तुलाच फेडायला लागणार आहे. हो, तुलाच फेडावं लागणार आहे, सुट्टी नाही. आणखीन तरी थांबेव, लाभार्थी टोळी आणखीन तरी थांबेव. जातीचा संबंध नाही, जातीवाद होत नाही, काय नाही, दंगली होत नाहीत, काही होत नाही, अजिबात होत नाही. आणि समाज जागा आहे, सगळा जागृत आहे. याला जागेवर हाताला धरून खाली बसतील लोक. तुमचं माझं मस्ती तुमच्या मनगटात एकदम लोकांना माहिती. ही टोळी म्हणून लोक भेट नाही त्यांना. ही गुन्हेगारीची टोळी. लोक जागेवर बीड जिल्ह्यातील जनता याला खाली बसणार आहे, हाताला धरून बास गपचे पिता जाग्यावर, वळवळ करू नको म्हणणार आहेत लोक. कारण हे काय गुंड टोळी किंवा जात थोडी. जातीचा ओबीसीचा काय संबंध नाही याच्यात. आणि ते हेच बिन आहे त्यांच्या पापात. आता हे धनंजय मुंडे कोणा लावून सांगतोय लाभार्थी टोळीला, ओबीसीच्या नेत्याला पळा, प्रतिमोर्चा काढा, आंदोलन करा, पांघरून घालायचं बघ तू ओबीसीच्या नावाखाली. ओबीसीने ओळखलं तू पाप कर ना, बसतो तो पापावर पांघरून घालून मोकळे नाही ते यायला. तुम्ही असं वारंवार बोलताय. बजरंग सोनवणे जे स्वतः त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे आपण जाऊयात. बजरंग सोनवणेजी, वाल्मिक कराडावर आधी मकोका आणि आता तर फास आणखी आवळला जातोय असं तुम्हाला वाटायला लागलेलं आहे? नाही, स्वाभाविकच आहे. पोलीस यंत्रणेला जे कोणी दोषी सापडले त्यांच्यावर कारवाई होणार अपेक्षित होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने कारवाई पण केलेली आहे. आणि पोलीस यंत्रणेला आणखी माझ्या याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगणं आहे की पोलीस यंत्रणा जी आहे यांना ज्या दिवशी यांनी आज पोलीस यंत्रणेनं कोर्टामध्ये प्रेझेंट केलेलं की हे खुनाचा जो जी कट रचला घेतला या मर्डरचा, हा जो कट रचला या कटामध्ये सहभागी असलेला यांच्यावर आरोप ठेवून यांना आज मोकोका लावलेला आहे. याचा अर्थ ती जी खुनाचा खट रचणार तर आणखी कोण होतं, तो कुठं रचला गेला, कशा पद्धतीनं रचला गेला, ह्याची 29 तारखेला खंडणी मागणीतून सुरुवात झाली. 6 तारखेला जी ते काही लोक खंडणी मागण्यासाठी गेले, काही चोर भांडणं झाले, त्या दिवशी त्याच्या बाहेर समोर ऑफिसच्या कोण होते, आणखी रोडवर कोण लोक होते, त्यांच्याशी कोण बोलत होतं. 6 तारखेपासून परत किंवा 29 तारखेपासून यांच्या संपर्कात किती लोक आले, यांना पळून जायला कुणी साथ दिली, कुठं राहिले, कुणाकुणाच्या इथं राहिले, जेवढे यांना सर्वांना सहआरोपी केलं पाहिजे. म्हणजे ही गँगवार जे आहेत हे गँगवार व टोळी युद्ध संपेल आणि आमचा बीड जिल्हा क्लीन होईल. याच्या पद्धतीने पोलीस यंत्रणा नक्की काम करेल. टोळी युद्ध संपावा असं तुम्ही म्हणता. मनोज जरांगे देखील आपल्याला त्या ठिकाणी बोलताना दिसतात की कुठेतरी गाडीतून गेले, कुठं गेले, कसे कॉल झाले, हे सगळ्या कडेला अडकल्या पाहिजेत. आणि हे अडकल्याच्या नंतर याच्यामध्ये अडकत हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या सहभागाचे पुरावे असल्याचं SIT कडे असल्याचं देखील कळतं आणि त्यामुळे कारवाई काय व्हावी असं तुम्हाला वाटतं? नाही, पोलीस यंत्रणेला तपासामध्ये जे आढळलं असेल त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेने ही कारवाई केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून पोलीस यंत्रणा मागील 15 दिवसापासून त्यांना तपासत होती आणि बाकी सर्व प्रकार हा 1-1.5 महिन्यापासून चालू आहे.
त्याच्यात या तपासामध्ये पोलीस यंत्रणेला हे दोषी आढळले असतील म्हणून पोलीस यंत्रणेने कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे हा एक तपासाचा भाग आहे. आणि त्यांनी न्यायालयाने सुद्धा त्यांना न्यायालयीन कोठडी सुचवली, खंडणीच्या याच्यामध्ये सुनावलेली. कारण पोलीस कोठडी मागितली होती पण त्यांनी न्यायालयीन कोठडी न्यायालयानं दिली. पण त्याच्यानंतर लागलीच SITनं ताबा घेऊन त्यांना मोकोका कोर्टामध्ये हजर केला आणि तिथं येऊन त्यांना SITनं ताब्यात घेतलेलं आणि तिथून त्यांच्यावर मोकोका लागलेलं डिक्लेअर केलेलं आहे. देशमुख कुटुंबियांची मागणी, आक्रोश आणि आता थेट अटक, त्यामुळे हत्येचा गुन्हा कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे, पण न्यायाच्या प्रत्यक्षात देशमुख कुटुंब नाही, उभा महाराष्ट्र आहे. पण उभ्या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करेल आणि पोलीस यंत्रणेने त्या पद्धतीने काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि आज मोकोका लागला याचा अर्थच असा आहे की ते खुनाच्या कटात आहेत. याचा अर्थच असा आहे की 302 त्याच्यावर ऑटोमॅटिक कलम लागलं जातं. मला जेवढं कायदा कळतोय त्याच्यानुसार. त्याच्यामुळे त्याच्यात काही वावगं होणार नाही किंवा आता काही त्याच्यात वेगळी अपेक्षा करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येतील. आणि सर्व जी काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमांकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी कुणी साथ या प्रकरणात दिली त्यांना फाशी झाली पाहिजे, हे माझं मत आहे. बरं, या संपूर्ण प्रकरणामध्ये आकाचा आका कोण आहे हे समोर येईल का? प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होऊन न्याय मिळेल का? नाही, याचं उत्तर असं आहे की याचा मास्टरमाइंड कुठं आहे, कसा आहे, तपासामध्ये आता लवकर कळेल ना. आणि आता तपासामध्ये मास्टरमाइंड आता मास्टरमाइंड सापडायला वेळ लागेल असं मला नाही वाटत. कारण आता मास्टरमाइंड पर्यंत कडी येत सुटली. त्याच्यामुळे आता ह्याच्या खालच्या फांद्या कोण आहे ह्याला कनेक्ट होणार आहे, ह्या सगळ्या होत्या. ह्याच्या वरी कोण आहेत, आता वरी जास्त किती कड्या आहेत सांगता नाही यायचं. पण खालच्या मात्र आणखी 5-50 कड्यावर जुटतील याला. आणि ती एकूण एकाला सगळ्या जुटलं की गँगवार युद्ध आमचं बंद होईल आणि आमचा जिल्हा क्लीन होईल आणि गुन्ह्या गोविंदानं पूर्ण सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या गुन्ह्या गोविंदानं नांदतील. आमचा जिल्हा पूर्वपदावर कायदा व सुव्यवस्था येईल. सध्या बीडमधील विद्यार्थी शिक्षणासाठी अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही जेव्हा त्यांना संशयाच्या नजरांचा सामना करावा लागतो. मी पुणेकरांना किंवा संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करणार आहे की माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा कुठल्या एखाद्या मुलाला, तरुणाला, तरुणीला कुठेही संशयित नजरेनं बघू नका. आमचा बीड खूप चांगला आहे. 100 ते 150 लोकांनी बीडचं नाव जरी खराब झालं असं वाटलं असलं तर त्यांच्यामुळे होत नाही. हा लागलेला एक थोडासा काळा डाग आहे आमच्या ह्याच्यावर. पण ह्याला दृष्ट लागून म्हणून सुद्धा लागलेला असू शकतो. त्याच्यामुळे हा काळा डाग आता लवकर निघून जाईल. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातले आमच्या कुठल्याही जाती धर्माचे कोणी विद्यार्थी असतील, MPC आहे, FBC आहे, असे विद्यार्थी आहेत, यांचं भविष्य आपल्या पुढच्या देशातलं हे देशाचं भविष्य असणारे हे सर्व मुलं आहेत, यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि मी आणखी सकाळी पण बोललेलो याच्या माध्यमातून जर यदा कदाचित कुठल्या मुलावर कुठं काही झालं आणि त्याला कुठं मदत नाही मिळाली तर मला मेसेज टाका, मी त्याला मदत द्यायचा प्रयत्न करेल. पुण्यामध्ये जिथं त्यांना त्रास होतोय तिथं मी येईल. आणि एवढंच नाही तर पुण्यामध्ये एखादा हॉस्टेल मी असं उभं करून देईल बीड जिल्हावासियांसाठी, जेणेकरून की त्यांना राहायची, जेवणाची व सर्व निवासाची सर्व सोय सुविधा देण्याचं सुद्धा काम मी करेल. पण पूर्ण जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. ऐन संक्रांतीला परळी बंद आहे, बाजारपेठा बंद आहे. काय आवाहन करणार आहात तिथल्या बाजारपेठेतल्या लोकांना, सर्वसामान्यांना? बघा, परळी कुठल्याही व्यापाऱ्यांना वेठीस धरायचं काम करू नये असं मी सगळ्या समाजकंटकांना सुद्धा विनंती करणार आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहे की तुम्ही सर्वजण जागरूकतेने या गोष्टीवर लक्ष ठेवा. आणि लक्ष ठेवून आमचे SP साहेब सुद्धा लक्ष ठेवून आहेत. लवकरात लवकर कुठल्याही व्यापाऱ्यांनी ही मनानं, आज संक्रांतीचा दिवस आहे, त्या दिवशी कुठल्याही व्यापाऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, आम जनतेला कुठं त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. या गुंडागर्दी करणारा सुद्धा पोलिसांनी लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. आणि जर कोणी उत्स्फूर्त बंद केलं तर तो भाग वेगळा, पण कुणी जर दाब देऊन बंद करायला हवीत असेल तर ते थांबलं पाहिजे. ते लवकरात लवकर थांबेल अशी अपेक्षा करू. आणि आमचा बीड जिल्ह्याचं नाव आम्ही पूर्वपदावर चांगल्या पद्धतीने आणू अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत रॅकेट उद्ध्वस्त व्हावा असं आपण म्हणताय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने या देखील आपल्यासोबत आहे. शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण देखील आपल्यासोबत असतील. मात्र सुरुवात मी अर्थातच यावेळेला अंजलीताई आपल्यापासून करणार आहे. अंजलीजी, हत्या प्रकरण इतकं गाजलं की अखेर आज झालेला जो समोर आलेला निकाल आपल्याला पाहायला मिळतो किंवा निर्णय आपण म्हणूयात, सध्या तपास कुठपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा येऊन ठेपलाय, कुठल्या वळणावरती किंवा कुठल्या टप्प्यावरती आपण सगळेजण आहोत असं तुम्हाला वाटतं? कारण बजरंग सोनवणे म्हणतात की एक रॅकेट उद्ध्वस्त करण्याची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे देखील तेच म्हणतात की रॅकेट आपण उद्ध्वस्त करून टाकावं. मग अशा वेळेला सर्वसामान्य म्हणून आपण या प्रकरणाच्या कुठल्या टप्प्यावरती आहोत? अंजलीताई, कसं आहे की जिथे जिथे रॅकेट्स आहेत ना ती सगळी आता उद्ध्वस्त करायची वेळ आलेली आहे. आणि त्यातलं हे पहिलं रॅकेट जर उद्ध्वस्त झालं तर याच्यातनं अनेकांना धडे मिळतील.
तर आत्ताच्या घटनेला म्हणूनच आपल्याला हे लावून धरून लढायला हवं आणि हे संपवून टाकायला हवं. म्हणजे ही जी राजकारणातली दहशत आहे ना आणि हा जो सो कॉल्ड बरदास्त आहे तो कुठेतरी थांबेल आणि लोक आता घाबरतील की इतका मोठा जर तो होता त्याला सुद्धा जर अद्दल घडली असेल तर ह्यापुढे कोणी असे कृत्य करण्याच्या आधी जरा 10 वेळा विचार तरी करतील. आत्ताच्या घटनेला आपण बघतोय की आता काय होतंय म्हणजे प्रकरण झालं कधी, हत्या इतकी क्रूर हत्या ही 9 तारखेला होते आणि त्यानंतर तब्बल 20 दिवस त्याच्यात सीआयडीची चौकशी सुद्धा लागत नाही. मग पोलिसांनी 20 दिवसात काय केलं हा पहिला प्रश्न पोलिसांना विचारला पाहिजे. कारण 20 दिवस पहिल्याच दिवशी स्कॉर्पिओ मिळाली, त्याच्यात सेलफोन मिळाले होते आणि अनेक गोष्टींचे उलगडे व्हायला हवे होते, पण तसं बिलकुल झालं नाही. सीआयडीची पथकं तिथे गेली, 9 पथकं गेली आणि आधी काय तर म्हणे प्रॉपर्टी अटॅच केली. प्रॉपर्टी नकोय आम्हाला. आम्हाला त्यांच्यावर जी कारवाई आहे, संतोष देशमुखांच्या प्रकरणाशी हे प्रकरण कसं वेगळं नाहीये, हे दाखवणं अपेक्षित आहे. तुम्ही आम्हाला प्रॉपर्टी आणि अटॅच केली आणि अमुक-तमुक नका सांगू. आम्हाला ते ईडीच्या चौकशीतही इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त जाणून घ्यायचंय, की ही 2 प्रकरणं जे आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणतोय, की वेगळी नाहीच आहेत मुळात आणि खरं याची सुरुवात मे महिन्यापासून होतीये. मे मध्ये या अवादाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी, एक शिंदे म्हणून आहे, एक थोपटे म्हणून आहे. त्यांनी मे महिन्यापासून जी एफ-आय-आर केली होती 28 मेला पहिली एफ-आय-आर झाली आणि तेव्हापासून ते म्हणतायत, की परत आम्हाला धमक्या येतायत, जीवे मारण्याच्या धमक्या येतायत, काम बंद करा म्हणून सांगतायत, वाल्मिक कराड यांच्या ऑफिसमधनं फोन आला म्हणून सांगतायत. तर ही जी सुरुवात आहे ही मे महिन्यापासून होती आणि याच्यात जे सेक्शन्स लागले होते 365, 385, 146, 147, 148 ऑफ आयपीसी आणि त्यात आर्म्स ऍक्टचे 4 आणि 25. याचा अर्थ असा की जीवे मारण्याची धमकी जर असेल आणि खंडणी हे 2 जर आयपीसी सेक्शन्स असतील तर मकोका हे तेव्हा लागायला पाहिजे होतं, तेव्हा मे मध्ये. पण त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. तर केस पोलीस ठाण्यात ही जी एफ-आय-आर होती त्याची चौकशी का झाली नाही, कोणाचा दबाव होता, याच्यावरनं आपल्याला कळेल, सरळ कळेल की धनंजय मुंडे यांचा प्रचंड दबाव केस पोलीस ठाण्यावर होता. म्हणून मे पासनं ते थेट डिसेंबर पर्यंत याच्यावर कारवाई झाली नाही आणि म्हणून एक प्रतिकार करणारा संतोष देशमुख ज्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इतक्या क्रूरपणे मारण्यात का आलं की आमची दहशत अशी आहे आणि आम्हाला जे कोणी प्रतिकार करतील त्यांची ही गत होईल हे दाखवण्याचा जो प्रयत्न झाला ना त्याच्यामुळे मला अतिशय राग आला की 11 तारखेला फक्त खंडणीच्या आरोपात त्यांना वेगळं करून मुद्दाम केलं गेलंय. कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल 30 तारखेला धनंजय मुंडे हे सीएमना भेटायला गेले आणि 31 तारखेला वाल्मिक कराड यांनी सरेंडर केलं. याचा अर्थ हे अख्खच्या अख्खं प्लॅन्ड होतं की यांना आपण खंडणीच्या गुन्ह्यात दाखवू, कारण खंडणीच्या गुन्ह्यात काही फार विशेष होणार नाही, त्यांना सरेंडर करू दे, हळूहळू त्यांना आपण सोडवून घेऊ, असं याच्या मागचं षडयंत्र होतं की काय, अशी भीती ही सगळ्यांना वाटत होती आणि तेच होताना आपल्याला परत दिसत होतं. बरोबर आहे अंजलीजी, तुम्ही बरोबर तारखांनिहाय महिन्यानिहाय काय काय नेमकं घडत होतं आणि काय काय त्या ठिकाणी संशय होता आणि त्यातून कशा प्रकारे वाट काढत आपण आता अखेर हे प्रकरण न्यायव्यवस्थेसमोर मांडण्यात आलेलं होतं याचा सगळा लेखाजोखा मांडलेला आहे. विद्याताई चव्हाण देखील आपल्यासोबत आहेत. विद्याताई, मात्र आजपर्यंत जे काय घडलं त्यासाठी इतका दबाव टाकावा लागला याची कुठेतरी खंत वाटते का? दुसरीकडे तपास यंत्रणांवरती असलेला विश्वास पुन्हा एकदा जागृत करायचा असेल तर मात्र सर्वसामान्यांचा विश्वास बसेल अशा प्रकारचा निकाल यायला हवा का? आणि त्यानंतर रुपालीताई मी आपल्याकडे येणार आहे, कारण अंजलीताईंनी थेटपणे धनंजय मुंडेंचा देखील यामध्ये उल्लेख केलेला आहे, त्यामुळे तुमची काय बाजू आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला विद्याताई. नाही, निश्चितच मे महिन्यापासून सुरू आहे, खंडणीचं झालेलं आहे आणि मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी वेळेत दखल घेतली असती तर सरपंच देशमुखांचे जीव वाचले असतात. किती क्रूरपणे त्यांना मारून टाकले, म्हणजे त्यांची मुलं बायको सगळे रस्त्यावर उतरायला लागतंय. त्या याच्यातले 2-2 आमदार रस्त्यावरती उतरतायत, खासदार उतरतायत, लोक उतरतायत आणि तेव्हा कुठेतरी सरकार आता म्हणतंय की आम्ही हे करतोय म्हणून. आणि जसं अंजलीताईंनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू सरेंडर हो,
असं सांगण्यात आलं. म्हणजे हे सगळं सोची समजी साजिश असं म्हणतात. आणि जेव्हा लोकांचं प्रेशर वाढलं आणि सगळ्या महाराष्ट्राचं, सगळ्या देशाचं लक्ष लागल्यानंतर यांना काहीही पर्याय उरला नाही, तेव्हा म्हणजे पोलिसांना स्वातंत्र्य नाहीये. मी नेहमी सांगत असते की पोलिसांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते पोलीस आपल्याला 28 तासात, 24 तासात, 48 तासात गुन्हेगारांना पकडताना अनेक केसेसमध्ये बघितलेलं आहे. परंतु इथे पोलिसांना स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. गृह खात्याचा कुठेतरी दबाव दिसतोय किंवा जे धनंजय मुंडे आपण जे वारंवार म्हणतो की ते मंत्रिपदावर असल्यामुळे त्याचं हे होतंय, त्याचा गैरवापर होतोय. आणि निश्चितच बीडमध्ये आपण बघितलं तर ही गुन्हेगारी कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि अनेक खून तिथे झालेले आहेत सर्रासपणे. म्हणजे आता ह्या सरपंचाच्या हत्येमुळे, खुनामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आणि हे मोठे मोठे रथी महारथी आता आतमध्ये गेलेले आहेत. परंतु ह्यांच्यावरती काहीतरी काही वर्षांनी आपल्याला कळेल. आता लोकांचा आज फोकस आहे, तिकडे लोकांचं लक्ष आहे, म्हणून आपल्याला हे सगळं मोकाका वगैरे लागताना दिसतंय. परंतु काही वर्षांनी लोक पुन्हा विसरून जातील आणि पुन्हा हे सगळे सुटून जातील याची भीती मला वाटते. म्हणून पोलिसांनी ही भीती खरी तर ठरणार नाही ना रुपालीताई? एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते की आत्ताच तुम्ही मगाशी सुषमा अंधारेंचं सुद्धा सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की देवेंद्र फडणवीसनी हा लावलेला ट्रॅप आहे, बरोबर. दमानिया ताई काय म्हणतायत की हा तपास असा कसा झाला, तसा झाला. मी कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या सांगणार. मला कोण काय आरोप करतोय आणि त्यांच्या आरोपांना खुलासा देणं. म्हणजे मला असं झालंय की जे लोक, मी मगाशी म्हणलं की यांनाच कोर्ट एक स्थापन करून द्या. त्याच्यामध्ये ही विद्याताई असतील, दमानियाताई असतील, सुषमाताई असतील, अजून काही लोक असतील, त्यांना जज वगैरे द्या, त्यांच्याकडे SIT द्या, त्यांच्याकडे पोलीस, आणि त्यांच्या मनाप्रमाणे एकदा तपास होऊन जाऊ द्या. आणि त्यांना कुणाला शिक्षा द्यायची आहे, कोण आरोपी आहेत, कुणाला फाशी द्यायची आहे, ते सगळे अधिकार यांना देऊन टाका. आता सगळ्यात महत्वाचं ताई, मी फक्त बोलते याच्या आधी जो भाग झालेला आहे ना, तो मी पुढे फक्त कंटिन्यू करतेय. तुम्हाला सरळ धनंजय मुंडेंची बाजू घ्यायची तर घ्या, पण तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला जज नियुक्त, तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत म्हणून तुम्ही इच्छा निघून किंवा तुम्ही म्हणणार त्यांना गुन्ह्यात घ्या म्हणून नाही घेऊ शकत ताई. तुम्ही म्हणणार की धनंजय मुंडे आरोपी, धनंजय मुंडेंचे काहीतरी पुरावे सापडले पाहिजेत ना. आता अंजली दमानी यांनी कितीतरी पुरावे समोर आणण्याचा प्रयत्न केला, पदयात्रा त्या ठिकाणी काढली, मग त्यानंतर कारवाईचं काय रुपालीताई? त्यांनी सगळे पुरावे पोलिसांकडे ऍफिडेव्हिट देऊन करावे. याच अंजलीताईंनी सांगितलं की ज्यांनी संतोष देशमुख यांचा खून केला त्यांचा सुद्धा खून झालेला आहे. मग त्यांनी कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं, मग पोलिसांनी हे केलं. मला एवढंच सांगायचंय ताई, माझं बोलून झाल्यावर बोला ना तुम्ही, माझं बोलून झाल्यावर बोला. त्यांनी अंजलीजी मी आपल्याकडे येईल, रुपालीताई पूर्ण करा. त्यांनी जो काही घटनाक्रम सांगितलेला आहे, एक लक्षात घ्या की पहिल्यांदा तो खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यातनं ते आरोपी फरार होते. त्याच्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करण्यात आला. गुन्हेगारांना माफी नाही, परंतु मगाशी आपलं झालं कायद्यामध्ये 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील, एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आणि कोर्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यानुसार, घटनानुसार चालते. कोणी म्हणलं हे आरोपी आहेत, यांना आत घ्या, यांना मोकळं सोडा. विद्याताई आता आमच्या शरदचंद्रजी पवार गटातले आहेत म्हणून त्या म्हणणार नाही घ्या धनंजय मुंडेंना आरोपी करा. अहो पण कायद्यामध्ये तर त्यांचे पुरावे तर सिद्ध झाले पाहिजे. आणि जर त्यांच्याकडे किंवा दमानिया ताईकडे किंवा ज्यांच्या कुणाकडे, धस यांच्याकडे जर हे पुरावे आहेत तर त्यांनी ऍफिडेव्हिट करून पोलिसांसमोर सादर करावे. पोलीस त्या गुन्ह्यांची तपास करून त्याच्यामध्ये जे जे आरोपी सापडतील त्यांना त्या आरोपी बनवतील, गुन्हेगार सापडतील, अंजलीजी अगदी थोडक्यात बनवतील. नाही आता यांना एवढा वेळ दिला, मला थोडं तरी बोलू दे ना. रुपालीताई, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती देण्यासाठी, इतर सगळ्या देशांमध्ये लोक, सामान्य जनता ही ज्युरीचा एक भाग असते. हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून माहितीसाठी सांगते. एवढं तुम्ही ऍडव्होकेट आहात तर म्हणून मी तुम्हाला माहिती देते की माहिती सांगा तुम्ही मला. नाही म्हणूनच मी तुम्हाला, ज्युरीचा भाग ही सामान्य जनता असते, हा त्यातला पहिला भाग. तुम्ही जे म्हणालात की माझ्याकडे अमुक माहिती आली, ती एवढी माहिती आली त्याच्यापैकी एक फक्त त्या कॉलची माहिती जी माझ्याकडे
ऑन व्हिडिओ ऑन ऑडिओ आली होती ती तशीच्या तशी मी पोलिसांना दिली. त्या व्यतिरिक्त बंदुकांचं म्हणा, फायरिंगचं म्हणा, SITची म्हणा, एक तुम्ही दाखवा ना की माहिती ती चुकीची होती. त्याच्यात तुमचं कौतुक आहे. मी तो ज्याच्यामध्ये बोलायला नाहीच आहे. मी तुम्हाला खोटे आरोप का करू? मी खोटे आरोप का करू? उगाच आर्ग्युमेंट नको. जेव्हा आपण कोर्टात सुद्धा आर्ग्यू करतो, तुम्ही देखील करता, तेव्हा आपण मुद्द्यांवर करतो. मुद्दा असा की 28 मेला कायदेशीर जरी तो भाग लोकपाल कायद्याचा भाग असले 2 मिनिटं थांबा ना. आता अंजलीजींना पूर्ण करू दे. रुपालीताई, अंजलीजी 2 मिनिटं थांबा. त्याच्यात मी तुम्हाला कायद्याने विचारलं की FIR जेव्हा 28 मेला केस येथे रजिस्टर झाला त्याच्यावर कुठची कारवाई आज तगायत केलेली नाही. त्याच्यातले सेक्शन्स मी तुम्हाला सांगितले. 365, 385 गंभीर नाहीत. 146, 7, 8 आणि 149 गंभीर नाहीत. सेक्शन 4, सेक्शन 25 गंभीर नाहीत. आता तुम्ही माझं बोलून द्या ना मला. तुम्ही मला बोलू द्या ना. मी तुम्हाला कायद्याच्या भाषेत सांगते. नाही म्हणूनच मी तुम्हाला पूर्ण करू द्या. तुम्ही त्याच्यावर सांगा. हे जे सेक्शन्स मी वाचून दाखवले, खंडणीचा आरोप करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, याच्यावर मकोका लागत नाही का? आणि 28 मेच्या FIR वर जर कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांना प्राण गमवावे लागले नसते. एवढंच नाही, आता माझ्याकडे वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध सगळे FIR आले आहेत आणि त्याच्यापैकी एक FIR मी रोज ट्विट करणार आहेत आणि त्याच्यातले सुद्धा किती गंभीर गुन्हे आहेत हे तुम्हाला कळेल. आणि ह्या अशा माणसावर कारवाई होऊ नये कोण, म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल आणि त्याच्या इतक्या जवळचे म्हणून आज तगायत या सगळ्या FIR वर कारवाई झालेली नाही. त्याच्यावर कोणाचा बरदास्त होता? धनंजय मुंडेंचा नव्हता तर कोणाचा होता? अजित पवारांचा होता. तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही आता स्पष्ट बोला. रुपालीताई आणि विद्याताई, वेळेची कमतरता असल्यामुळे याच महत्त्वाच्या विषयावरती आपली अशाच प्रकारे जी आहे ती चर्चा सुरूच राहणार आहे. पुढच्या काळातही अशाच प्रकारच्या चर्चा आपण समोर आणून हे प्रकरण नेमकं काय. बोला विद्याताई, अगदी थोडक्यात. विद्याताई, अगदी थोडक्यात. मंत्रीपदाची जेव्हा तुम्ही शपथ घेता तुमच्यात थोडी तरी नैतिकता असायला लागते. जर तुम्ही सांगतात की हा माझा खास माणूस होता आणि त्याला जर आतमध्ये घेतलं असेल, त्याच्यावर एवढे गंभीर आरोप असतील तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा द्यायला पाहिजे. मग नंतर ते निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तुम्ही घ्या ना. रुपालीताई, नैतिकतेची जबाबदरी घेतली जाणार का? आणि अंजलीताईंनी देखील सगळ्या FIR संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. वेळ खरं तर संपलेली आहे, मात्र अगदी थोडक्यात रुपालीताई. थोडक्यात सांगते, मकोका हे एका FIRच्या गुन्ह्यांनी कलमांनी दाखल होत नाही. त्याच्यावर असलेले अनेक गुन्हे. आता मला बोलू द्या, आता मला बोलू द्या. मला बोलू द्या. अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतरचे त्याच्यावर मकोका लावला जातो. अंजली दमानिया जे सांगतायत की लोक हा ज्युडिशियरीचा भाग असतात, मग लोकांनीच फाशी दिली असती. आपल्या भारतात डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानानुसार कायद्यानुसार राज्य चालते. दुसरा, आम्ही कुणाही गुन्हेगारांना वाचवत नाही आहोत. याच्या आधीही सांगितलेलं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे मारेकरी गुन्हेगार असेल. रुपालीताई, अंजलीताई आणि विद्याताई, सगळ्यांचा संविधानावरती विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवरती देखील विश्वास आहे, मात्र त्यात कुठेही राजकारण होऊ नये इतकीच सर्वसामान्यांची इच्छा असते. तुम्ही आमच्यासोबत चर्चेमध्ये जोडला गेलात आणि सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.